आपल्या गाडीमधून आपण उतरलोय कारण की इतकी ट्रॉफिक आहे या टॅक्सींची की इथून आपल्याला 1 किलोमीटर परत चालायचंय. काय सांगायचं लय हाल चाललं तो सकाळी 7:30 वाजता सुबह इथं काय सांगू तुम्हाला वाजले बघा किती आता भेटली रे भेटली गाडी भेटली बोला नमा पार्वती पते महादेव. रील मध्येच बघाय चांगले. ऍक्च्युली परिस्थिती इथली वेगळी. इथं पार याच्यामध्ये अंगाव आणि ही लाईन जी आहे ना ही 1-1.5 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. हे बघा योगेशने घोडा केला. हेलिकॉप्टर मित्रांनो फायनली आपल्याला भेटलं केदारनाथाचं दर्शन, ते सुद्धा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन आणि पिंडीचं दर्शन घेऊन. तर हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहोत 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा आणि आज आपण चाललो केदारनाथला. सकाळ सकाळ तुम्ही गर्दी बघू शकता. अख्ख्या रस्त्यांवरती फुल ट्रॉफिक आहे. त्यामुळे आम्ही सोनप्रयागपासून म्हणजे सीतापूरपासून अलीकडं साधारण 3 किलोमीटर गाडी लावायचा प्रयत्न आमचा विचार चालला आहे. कारण की आम्ही गाडी ऑलरेडी तर लावली. ऑलरेडी सगळं ट्रॉफिक एका जागेवरती आहे बघा. आता काय करायचं तुम्ही विचार करा. तर मित्रांनो इथूनच लाईन लागलेली आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला इथून पायी जायचा. म्हणजे केदारनाथला जी लोक येतात ते फोटो बघून आपल्याला बरं वाटतं, परंतु खरं सांगू का इथली परिस्थिती एकदम वेगळी आहे. अक्षरशः सांगतो रांगा आहे आणि किती चालायला लागते हे सांगता येत नाही. की गाडी न लावता आम्ही फायनली विचार केला की गाडी हळूगाव आहे ना, आपण गाडी सोनप्रयागच्या पार्किंगपर्यंत घेऊन जायची आणि त्यानंतर आम्ही त्या सोनप्रयागच्या बाजूला निघालो. त्या साईडला जात असताना पार्किंगमध्ये इतकी गर्दी होती की बोलायला नको आणि लोकांच्या रांगा तर इथपर्यंत येऊन पोचल्या त्या की साधारण 1.5 ते 2 किलोमीटर लोकांच्या रांगा या टॅक्सीसाठी येऊन थांबल्या होत्या. कशीबशी पार्किंगला गाडी आतपर्यंत पोचली, परंतु पार्किंग मिळेपर्यंत बराच वेळ लागला. त्यानंतर गाडीला पार्किंग मिळाली आणि आम्ही थेट पोचलो ते पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो सीतापूर पार्किंगला आणि ह्या पार्किंगला आमच्या रूमपासून येण्यासाठी 3 किलोमीटरचं अंतर होतं. साधारण हे 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी 2.5 तासाहून जास्त वेळ लागला आहे. गर्दी भरपूर आहे आणि त्याला जे टॅक्सीसाठी लाईन आहे ती सुद्धा खूप मोठी आहे. ही बघा पार्किंग आणि आता तिथून खालनं टॅक्सीची लाईन आहे. आपण तिकडे जाऊया. आपण योगेशच्या तिथं लाईनला उभं करलं आहे. आता आपल्याला ते आतमध्ये घुसून देतात का नाही हे पण महत्त्वाचं आहे. थंडीचं जर्किंग वगैरे सगळं घेतलं आहे. पण आत्ता तरी मात्र लय ऊन आहे, इतकं ऊन आहे प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यामुळं वरती थंडी असणार आहे. कारण की आत्ता वाजल्यात 12 वाजता आपण चालू करणार आहे वर चढायला. कारण की आज संध्याकाळचं जे दर्शन आहे रात्री 2ला जी लाईन लागते त्या लाईनला आपण उभं राहणार आहे. त्यामुळे सकाळचं दर्शन आपल्याला तिथं व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे थोडंसं मुद्दाम लेट चालू आहे. आराम केला आहे व्यवस्थित आणि चाललं आहे. पण पार्किंगला गाड्यांना खूप अवघड आहे आणि जास्तच गर्दी आहे मला असं वाटते. ऊन झालमच आहे. योगेशच्या लाईनला थांबला आहे. पुढं लाईन इकडनं चालू होती की बघा लाईन जन्माचं ऊन लागायला लागले. मग असं घेतलं आहे डोक्यावर. आणि ही लाईन जी आहे ना ही 1-1.5 किलोमीटरपर्यंत लाईन आहे. हे बघा असे ही पार तिकडनं आतमध्ये गेलेली आहे आणि इकडं पार पाठीमागं तिकडं त्या डोंगरापर्यंत अशी ही लाईन आहे. आणि काही लोक मध्ये घुसतात त्याचे, जसे नाही का चान्स भेटल्यानंतर तसे पण काही जण घुसतात. अवघड आहे केदारनाथ. फक्त मग अशी म्हणलं असं रीलमध्येच बघायचं चांगले. ॲक्च्युली परिस्थिती इथली वेगळी. इथं पार याच्यामध्ये जे अंगाव पडून नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणता येणार. की लोक तिथे येतात तर काय करणार या पहाडी इलाका आहे आणि या पहाडी इलाक्यावरती पार्किंग तरी किती करणार ना ते. मित्रांनो भूक लागलेली आहे त्यामुळे पहिले काहीतरी खाऊन घ्यायचा प्लॅन चालला आहे. अजून इथं जेवण रेडी नाही आहे पण तो म्हणतो राजमा चावल रेडी. बघतो काय होतं ते. कसं वाटतंय आता पेल्यावर गारगार वाटतं. नाहीतर एकदम आता जेवणाची गरज नाही ना अजिबात नाही. टॉनिक मिळालं ना असं होतं घ्या. मस्त आहे. पोटात तर भरून टाकायला लागणार तर वरती चढू शकतो. रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी रजिस्टर ऑनलाईन केलं आहे त्यांच्यासाठी नाही थांबायला लागणार, त्यांना थांबायला नाही लागणार. पण ज्यांनी केलं नसेल त्यांना आधार कार्ड दाखवतोय रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं एकालाच अलाउड आहे. एक माणूस असेल ना तर सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. रजिस्ट्रेशन खाली आल्यानंतर होतं आहे तुमचं. आणि तुम्ही जर ऑनलाईन केलं तर तुम्हाला एवढंच काही थांबायला लागणार.
मित्रांनो 1.5 तासानंतर आलोय आपण आता मध्ये. तर मित्रांनो आता इथं आपल्याला जायचं आहे आतमध्ये पर्यंत आलोय. गौरीकुंड से ही मिलेगा. हे बघा या ब्रिजवरनं जायचं आपल्याला. तिथं आता गाड्या लागल्या जीपवर, त्या जीपमधनं जायचं. अरे बाप गर्दी भरपूर आहे. टॅक्सीला सोडतात, टॅक्सी इतके अपुरे आहे. त्यातले त्यात लोक बघा, हे बघा लोक तिकडं त्या ब्रिजवरनं इकडं. आणि आत्ताशी आपली वेळ आली 4 ते 5 तासांनी. आणि आता आपण चाललोय तिथं. चला लवकर, गाड्यांना मग इथं मारामार आहे सगळ्या गाड्यांच्या पाठी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसे पळतात. हे बघा अरे दादा भेटन काय जीवाचं वाईट करून घेत आहे. हा बसू दे जेवायचा टाइम झाला त्यांचा. भेटणार आहे, टेन्शन घेऊ नको. हे बघा मित्रांनो टॅक्स आहे. भेटली अरे भगवान ने भेजा है 4. अरे भैया रुको ना अरे रुको ना. मित्रांनो बघा अशी बसवल्या 5 किती बसवल्यात. 100. मोठा श्वास घ्या. सकाळी 7:30 वाजता झोप इथं काय सांगू तुम्हाला. वाजल्या बघा किती आता 2:30 वाजले. 2:15 आले. 2:15 आले. काय वाटतं कधी झोप आहे बघा. केदारनाथला यायचं. येणार कशाने येणार. हेलिकॉप्टर येणार. पुढे एक बसवलाय, माग कुंभू बसवलाय त्यांनी. ते बघा मित्रांनो गाडी आली की सगळी पळत असेच. अयो तर मित्रांनो आताशी आपण पोचलो नाहीये. आपल्या गाडीमधून आपण उतरलोय कारण की इतकी ट्रॉफिक आहे या टॅक्सींची की इथून आपल्याला 1 किलोमीटर परत चालायचं आहे. कारण की गाडीत बसून कटाळले अक्षरशः. त्या सोनप्रयागपासून ते गौरीकुंडपर्यंत 6 किलोमीटरचं अंतर. त्याच्यामध्ये आम्ही आलो 4 किलोमीटर. त्या 4 किलोमीटर येण्यासाठीच आम्हाला 1.5-2 तास लागला. त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला की उतरूनच चालायचं आहे. सगळे लोक आता उतरूनच चालायला सुरुवात केलेली. हे बघा सगळेजण आता चालतात आहे कारण की गाड्यांची भली मोठी लाईन आहे. काय बोलायचं आता, पैसे देऊन चालायची वेळ आली. तर येणार असन केदारनाथला या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. परिस्थिती बेकार आहे. फक्त नवशांसाठीचे सगळं रेल यूट्यूबनी सगळं वाटवलं गेले असंच मान. पुढं घ्यायची पुढे घेऊ ना. गरज आहे गाडीची. काय आता तरी गरज नाही ना. अहो चालूच नाही गेलं तर काय नाही. काहीच चालू. कशी आहे केदारनाथला यायचं. मस्त येणार पण कशाने. हेलिकॉप्टरनी. खायची लोकांना काही. आणि इथं पण खाली जायला खालच्या शेताला जायला सुद्धा परत खाली जायला सुद्धा लाईन आहे. अरे बापरे नुसत्या लाईन. तुम्ही किती जरी कष्ट केलं तर लाईन तुम्हाला सुटत नाही लक्षात ठेवा. मित्रांनो सुरू व्हायच्या आधी पहिलं जरा एनर्जी खातो कारण चालू केलं की चालूच केलं. आणि असं वाटतं संध्याकाळ होणार आहे म्हणजे फुल रात्र होणार घरी वरती जायला. दिवसाचा जेवढा नजारा पाहतोय तेवढा तुम्हाला दाखवतो आणि मी सुद्धा पाहतो. त्याला पण लाईन खाली यायला पण टॅक्सीला लाईन. हे बघा आम्हाला काय खरं नाही बाबा. आओ हर हर महादेव जय श्री केदारनाथ. आता फायनली सुरुवात केली आम्ही वरती चढायला. हो तर मित्रांनो इथनं आहे आपला केदारनाथ पैदल मार्ग म्हणजे प्रवेश. इथनं आपल्याला सुरुवात करायचं आहे. 3:35 आल्यात. हे बघा आणि हे रेड बघू शकता घोड्यांचं. इथून तुम्हाला घोडा घेऊन जायचा असेल जागेवरनं किती आहे बघा. 16 किलोमीटरला 32 किलोमीटरला येऊन जाऊन 12 किलोमीटर एक तरफ हे सगळे रेट आहे. तुम्ही स्क्रीन शॉट घेऊन बघू शकताय. स्टार्टिंगला असं वाटतं बोळातून चाललो आहे आपण. सुरुवातीला जो पैदल मार्ग आहे त्या संपूर्ण अशा घरांच्या मधून जातो आहे बघा. दोन्ही साईडला दुकानंसुद्धा आहे. काय खरेदी करायचं असेल तर तुम्ही घोडा बिडा करायचा असेल तर इथंच घोडा करा. मध्यावरनं परत जास्त पैसे राहतात.
बघा हे घोडे कधी हे घोड्यांना संपायला असाल कारण की जालता येत नाही सगळे घोडेवालेच जास्त आहे आणि कचरा पण किती घाण झाली वास मारतो. तर मित्रांनो आत्ता आम्ही थांबलो आहे 2 किलोमीटरला. ते आम्ही पूर्ण केलं आहे 40 मिनटं 14 सेकंदात. पहिला दम खातोय सगळेजण आता योगेश आम्ही सगळे. आणि आता वाजल्यात 4 सव्वा चार वाजले. पुढं थंडी असं आता गरम होत आहे. जसं वर चाललोय तसं थोडंसं थंडी वाढ झाली. खाली मात्र लय गरमी होती आणि लोक चालण्यामागचे महत्त्वाचं काय माहिती आहे घोडा आणि यांच्यामुळे खरं चालता येत नाही अवघड झाले गरम बघा. तर मित्रांनो आता आलो आपण 3 किलोमीटर. 3 किलोमीटरला वेळ लागला आहे आपला बरोबर 1 तास 5 मिनटं. पायऱ्याहून चालून आल्या परंतु सफर भाग आहे इथपर्यंत तरी काय अजून तरी काय वाटत नाही. अरे इथून पुढं कसं आहे काय माहिती. आणि आता घोडे जरा कमी झाल्यात आणि गर्दीसुद्धा कमी झाली रस्त्याची चालण्याची. जास्त करून लोक खाली येतात आहे वर चढणारे कमी आहे आणि जातपर्यंत संध्याकाळ होणार आहे. आता ऑलरेडी 4:45 वाजायला आले. महादेव. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय 3 किलोमीटर. अजून 13 किलोमीटर आहे असं खालच्या पाठीनुसार. पण काही जण जे लोक येतात ते म्हणतात की हे किलोमीटर जास्त आहे. तर त्याआधी आपण आता आपलं घड्याळ लावलेलं आहे याच्यावरती आपण आता 1 तास 12 मिनिटामध्ये 3 किलोमीटर आले. तर बघू पुढचं किलोमीटर कसं होतं ते. पण जाता नजारा पण बघा मित्रांनो. आपल्याला जातपर्यंत संध्याकाळ होणार आहे. साधारण मला असं वाटतंय 12 वाजाय बसले 12-1 वाजाय बसलेत. आपलं स्पीड ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने. परंतु आता तुम्ही बघितलं लोक सगळ्यात जास्त खाली येतात आहे वरदान लोक कमी आहे. तर आपण हा टाईम का निवडला तर आपल्याला संध्याकाळचं दर्शन घ्यायचं आहे. जे 2 वाजता रांग लागते मंदिराच्या जवळ त्याचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून आपण हे टाईम निवडलेला आहे. पण गर्दी भरपूर आहे रस्त्यावरती आणि तुम्हाला जर टॅक्सीने यायचं असेल तर तुमच्याकडे कमी 3-4 तास पाहिजे. जसं आज आम्ही सकाळी 8:30ला घरातून हॉटेलमधून सोडलं होतं तर आम्हाला गौरीकुंड यायला आम्हाला 3:30 वाजले होते मित्रांनो. तर विचार करा जरा लवकर या. आणि वाटतं तेवढं पण सोपं नाही आहे गर्दी भरपूर आहे. तर मित्रांनो इथं ऑक्सिजन तुम्हाला लागला तर विदाउट कॉस्ट आहे. योगेश आपला आता ऑक्सिजन घेतोय ओके ना. ओके चलो. तिथं ऑक्सिजन फुकाटी तुमचे ऑक्सिजन लेवल्स होता ते तपासतात. कुठलेही पैसे नाही आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. काय वाटलं तर इमर्जन्सी तुम्हाला मध्ये आले असे डॉक्टरांचे बूथ आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची तपासणी करू शकता. बरोबर 5 किलोमीटरला थांबले मित्रांनो बघा. 5 किलोमीटर 5 किलोमीटरला एक आराम. आता 5:34 आले म्हणजे साधारण 5:30 वाजलेले नंतर अंधार पडणार नक्की. तर मित्रांनो आता 7 किलोमीटर राहिले. भरपूर व्हिडिओ काढूशी वाटते परंतु अंधार पडायला लागलाय त्याच्यामुळे पटपट चढण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पुढं. तुम्हाला एक टिप द्यायची आहे हे तुमच्या उपयोगीची आहे. जर तुम्ही ग्रुपने येणार असाल फॅमिली असेल कोण मागं राहिले कोण पुढं राहिले जर तुम्हाला समजत नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. हे जे खांब दिसतात हे जे लाईटचे खांब दिसतात आहे ना या लाईटच्या खांबावरती हे नंबर आहे. या नंबर सांगितलं तुमच्या लक्षात येईल की तुमचा माणूस तुमचा मित्र कुठं आहे पाठीमागं आहे का पुढं आहे. त्यामुळे केदारनाथला आल्यावर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की आपल्याला सांगता येत की ना त्यावेळेस या पोलावरचा नंबर सांगायचा लाईटच्या खांबावरचा तर पुढच्याला कळून जाईल की आपण मागे आहे का पुढे आहे. ओके. आणि तुम्ही बघू शकताय आता जरा पावसाचं वातावरण झालं हे बघा. आता जरा पावसाचं वातावरण झाले ढग आलेत खालीसुद्धा आणि वरती पाऊस चालू आहे. तर मित्रांनो समोर जे गाव दिसतंय ना आता आपल्याला दिसतं ना आता ते गाव बिंबली. ते गावाला म्हणजे आपण साधारण सेंटरला आल्यासारखंच धरून चाला कारण 8 किलोमीटरचं अंतर आहे तिथपर्यंत. आणि पाऊससुद्धा आता यायला चालू आला आहे त्यामुळे रेनकोटची गरज पडणार आहे. आणि वरती आलो ना तर खालच्यापेक्षा वातावरण थोडंसं बदलायला लागले. आत्ता आहे ना थोडंसं थंड वातावरण चालू झालेलं आहे थंड वातावरण. आणि वरतून येणारे लोक रेनकोट घालून येतात त्यामुळे आपल्याला सुद्धा गरज पडणार आहे रेनकोटची. पण आता सध्या तरी नाही आहे. बिंबली गावामध्ये हे आहे बिंबली आणि इथं थोडंसं सपाट आहे पण तिथून डायरेक्ट वरती ट्रेक बघा
एवढा इथून तुम्हाला दिसून एवढा हा डायरेक्ट असा वरती जायचं इथनं असं जाऊन असं वर जायचं झिकझॅक. वातावरण जरा खराब व्हायला लागले बरं का, थंडी पण वाजायला लागलेली आहे आणि पावसाला थोडेसे थेंब पण यायला लागले. अरे घोडेवाले काही खरं नाही बाबा. योगेश पेटरे चहा, आपण तर काही चहा पित नाही त्यामुळं काय नाही. आता जरा घोडे कमी आले इथं, कारण घोड्यांचे जो शॉर्टकट आहे तो इथनं खाल्लं नाही. हे बघा, हे आहे घोड्यांचा रस्ता, हा आहे माणसांचा रस्ता. तर ह्या पुलावर नव्हत्यात घोडे, आपण जायचं डायरेक्ट सरळ. अंधार पडणार आहे आता, लाईटची व्यवस्था आहे बऱ्यापैकी सगळीकडे. 3:30ला ट्रेक चालू केला होता. साधारण आपण 3 तास 7 मिनटं चाललो आहे, ज्याच्यामध्ये आपण 7.5 किलोमीटर आतापर्यंत ट्रेक केलेलं आहे. तर आता जरा एनर्जी होऊन जरा अमूलची लस्सी पिते, दूध पिते. आता अंधार पडायला ये पुढे ये. एक माणूस हा ये. झाली संध्याकाळ. खालचं बघ ना जरा, इकडं मित्रांनो आता झाला पाणी. चला मध्यवर्ती आलोय, थोडंसं आता पाणी वगैरे पितो. सगळीकडे गेलो तुम्हाला पाणी वगैरे बघायचं ते. ज्यादा गंदा हो गया. हा जरा बरं वाटते, जास्त पाणी नाही प्यायचं नाही पोट दुखत आहे. मग योगेशने घोडा केला. आहे ना. अच्छा कितीला योगेश? 1700 हा, मग जाऊ दे, तुझ्या मनासारखं आलं. वाचला नवरदेव, वाचला रे, वाचला नवरदेव फायनली. हा हा नाच 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 नाच. फायनली 10.5 किलोमीटरला बसलेला आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोचलोय वरती आणि अवस्था बघू शकताय आमची, फुल दमलोय. खरंच हा ट्रेक खूप कठीण आहे, परंतु केला आहे आम्ही इथपर्यंत. आणि येऊन आम्ही इथे असलेल्या दर्शन टोकन पास जो फ्री असतो तो आम्ही घेतला आणि इथनं आम्ही चाललो होतो पुढं दर्शन रांगेसाठी. दर्शन रांगेचं काम आत्ताशी चालू झालेलं आहे, त्यामुळे इथे थोडंसं काम करत असताना आपल्याला दिसतात. आणि ही दर्शन रांग संपूर्ण अशी छानपैकी केलेली आहे. आमच्या अगोदरच काही लोक इथं दर्शन रांगेला बसलेले होते. 1:26 आलते त्यावेळेस आम्ही दर्शन रांगेला बसलो आणि खरं तर भरपूर झोप येत होती. काही लोक तर झोपली होती इकडे तिकडे जागा घेऊन. आणि मग आमचा नंबर फायनली आला दर्शनासाठी. मित्रांनो फायनली आपल्याला भेटलं केदारनाथाचं दर्शन, ते सुद्धा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन आणि पिंडीचं दर्शन घेऊन. तर अशा पद्धतीने आज आपण पूर्ण केदारनाथचं दर्शन व्यवस्थित घेतलेलं आहे. सकाळी तुम्हाला माहिती आहे, आपण काल सकाळी 9:30ला आपण चालू केलं होतं केदारनाथचं हे ट्रेक आणि संध्याकाळी 12:30ला पोचलो. 12:30ला पोचल्यानंतर मग आपण तिथनं जे फ्री पास असतात, जे सकाळच्या आरतीसाठी असतात ते घेतले. तिथून आपण लाईनला लागलो आणि सकाळी आपलं आत्ता 6:30ला दर्शन झाले. दर्शन एकदम मस्त आले, कारण की 12 वाजल्यापर्यंत तुम्हाला डायरेक्ट पिंडीपाशी तुम्हाला हात लावून दर्शन दिलं जातं. तर असं हे दर्शन घ्यायचं असं तर तुम्हाला संध्याकाळीच वरती यायला लागलं. तर आता थोडंसं फोटो वगैरे काढतो बघा. आपण मुख्य मंदिराचं दर्शन घेतलं आणि वरती आल्यानंतर आपल्याला जे शीळ आहे, ज्यामुळं खरं तर संपूर्ण पाण्याचा प्रवाह या 2 बाजूला विभागला गेला, त्या शिळेचं खरं आता इथं पूजन केलं जातं. तिला भीमशीळ असं म्हटलं जातं. तर आपण बघू शकता इथं आता लोक सगळीजण आता पूजा अर्चा करतात आहे. तर बघा सेल्फी काढण्याची गर्दी या मंदिराच्या समोर सगळ्यात जास्त गर्दी ती फक्त आणि फक्त सेल्फी काढण्यासाठी. तर असं हा सुंदर मंदिर, तर या सुंदर मंदिर प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ह्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे, बघू शकता. केदारनाथाचे डोळे भरून दर्शन घेतले आणि केदारनाथ मंदिराला जाता जाता शेवटचा प्रणाम केला आणि खाली उतरण्यास सुरुवात केली.
परंतु खाली उतरत असताना भरपूर पाऊस चालू आला, जे तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. हा पाऊस इतका जोरदार होता की पाण्याचे मोठमोठे लोट हे दगडीसह खाली येऊ लागले आणि बघता बघता एकच पाण्याचा प्रवाह दिसू लागला. सगळीकडं धावपळ. काही मंडळी तर वरतीच अडकली होती आणि खाली येणारी माणसं ही खालीच थांबली होती. असं करता करता भरपूर ट्रॉफिकही जाम झाली आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन कसतरी ह्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत परतण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही त्याच पद्धतीने वाट काढत खाली